नमस्कार सर्वांना. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ज्याची तुम्हाला शिष्यवृत्तीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, याच्यात E1 पासून तर E7 पर्यंत कोणकोणत्या योजना आहेत याची सर्व माहिती आपण घेणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर चला आपण सुरुवात करूया. इथं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत. शैक्षणिक योजना याच्यामध्ये आपल्याला जर तुमचा पाल्य 1ली ते 7वी पर्यंत शिकत असेल तर त्याला प्रतिवर्षी 2,500 रुपये एवढी शिष्यवृत्ती भेटते. त्याच्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत 5,000 रुपये शिष्यवृत्ती भेटते. फक्त अट एवढी आहे, 1ली ते 10वी पर्यंत फॉर्म भरण्यासाठी तुमची बांधकाम कामगारात नोंदणी होऊन 1 वर्ष पूर्ण होऊन त्यानंतर रिन्यू झाली पाहिजे पावती, तरच तुम्हाला या 10वी पर्यंत फॉर्म भरता येतो. आता हा E1 मध्ये फॉर्म आहे. E1 मध्ये हा फॉर्म भरायचा आहे. E2 मध्ये कोणकोणती योजना आहे बघा. E2 मध्ये 10वी ते 12वी मध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले असेल तर त्याच्यासाठी 10,000 रुपये शिष्यवृत्ती आहेत आणि हे E2 मध्ये भरायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमची पावती लगेच निघली, बांधकाम कामगारामध्ये ऍक्टिव्ह नोंदणी असली तरी तुम्ही याचा फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर E3 मध्ये योजना आहेत. त्याच्यामध्ये 11वी आणि 12वी साठी प्रतिवर्षी 10,000 रुपये याची शिष्यवृत्ती भेटते. त्यासाठी तुम्हाला त्या पाल्यांचा फॉर्म दरवर्षी तुम्हाला भरायचा आहे आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते पण आपण तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर E4 आहेत. त्याच्यामध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष याच्या शिक्षणाच्या आणि शैक्षणिक सामग्रीसाठी 20,000 रुपये प्रतिवर्षी तुम्ही BSc करत असाल, BA करत असाल, BCom करत असाल किंवा अजून कोणती तुमची डिग्री घेत असाल त्याच्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये असं प्रतिवर्षी पुस्तकासाठी आणि साहित्यासाठी भेटतात. त्याच्यानंतर E5 कोणती योजना आहेत बघा. E5 मध्ये कोणते पाल्य फॉर्म भरू शकतात. E5 मध्ये तुम्ही जर MBBS करताय, BHMS करताय तर त्यांच्यासाठी 1 लाख रुपये शिष्यवृत्ती आहेत. त्यांनी E5 मध्ये फॉर्म भरायचा आहे. किंवा अभियांत्रिक पद तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्यांच्यासाठी 60,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती भेटणार आहेत. तर त्यांच्यासाठी E5 मध्ये फॉर्म भरायचा आहे. E6 मध्ये ज्या बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना शासनमान्य पदवीकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये आणि पदव्युत्तर पदवीकरिता 25,000 रुपये मानधन आहेत. पहिल्या 2 पाल्यांना जे शासनमान्य पदवी घेत आहेत कॉलेजमध्ये तर त्यांना हा E6 फॉर्म भरायचा आहे. त्यांना 20,000 रुपये आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू असेल तर त्याच्यासाठी 25,000 रुपये मानधन आहेत. त्याच्यानंतर तुमच्या मुलांचं MSCIT जर झालेली असेल यावर्षी तर MSCITच्या खर्चासाठी जो खर्च झालेला आहे तुमचा त्या खर्चाच्या पूर्तीसाठी तुम्हाला हा A7 फॉर्म भरायचा आहे. तुमच्या MSCITचा जेवढा खर्च झालेला आहे 4, 5, 6,000 जो आहे तो तिथं तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्या पावती जोडायची आहेत आणि तुम्हाला MSCITचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला ते भेटणार आहेत. आता आपण फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहोत. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगाराची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. मी जसं इथं कामगार कल्याण सर्च केलं आणि कामगार कल्याण मध्ये महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन इथं ओपन करून घ्यायचं. हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सिलेक्ट ऍक्शन येईल. तिथं न्यू क्लेम क्लिक करायचा आणि रजिस्ट्रेशन नंबर तुमचा येतो तो MH जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आणि प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे. इथं जर मृत्यू संबंधित लाभाचा अर्ज करत असाल, जर एखादा व्यक्ती आहे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तर इथं क्लिक करू शकता तुम्ही. जर मृत्यू झालेला नसेल तर इथं क्लिक करायचा नाही, नंबर टाकायचा आणि प्रोसीड टू फॉर्म करायचा. आता हा फॉर्म आपण इथं एक ओपन केलेला आहे तर हा फॉर्म एक OTP जातो आणि हा फॉर्म ओपन होतो. तर इथं बघा हा फॉर्म ओपन केलेला आहे. याच्यात ऑटोमॅटिक तुमची माहिती येते. तुम्ही जर पहिल्या वेळेस फॉर्म भरत असाल तुम्हाला बँक पासबुक वगैरे जोडावं लागेल. कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आपण बघूया. हे बघा इथं डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत. डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला जर तुम्ही ग्रॅज्युएशनचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तुम्हाला शाळेतील चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
शाळेतून घ्यावा लागेल ते जोडावं लागतं इथं. त्याच्यानंतर महाविद्यालयाचे ओळखपत्र, तुमची आयडी कार्ड, ते ओळखपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पाल्याचं, जो तुमचा पाल्य आहे त्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर राशन कार्ड, त्या राशन कार्ड मध्ये त्या मुलांचं नाव असणं आवश्यक आहे. राशन कार्ड जोडावायचं आहे. तर एवढे 4 डॉक्युमेंट तुम्हाला जोडावे लागतात. आणि जर तुमची बँक पासबुक जोडलं नसेल, जर तुम्ही पहिल्या वेळेस शिष्यवृत्ती भरताय, तर ज्याच्या नावावर बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली आहे त्याचं बँक पासबुक सुद्धा जोडावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अपॉइंटमेंट घ्यावी लागते. इथं अपॉइंटमेंट तुम्हाला इथं दिसत असेल, इथं जे पिवळ्या ह्याच्यामध्ये दाखवत आहेत, तर हे सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत. आणि ह्या लाल मध्ये दाखवत आहेत, तर ह्या सगळ्या सुट्ट्याच्या तारखा आहेत. ज्या व्हाईट मध्ये तारखा दिसतात, स्लॉट अवेलेबल इथं दाखवलेले बघा. शासकीय सुट्टी हे रेड, स्लॉट सिलेक्टेड जर ग्रीन असेल तर तो स्लॉट सिलेक्टेड असतो. हे पिवळा इथं दिसत आहे तुम्हाला. आणि स्लॉट अवेलेबल मध्ये पांढरा आहे, तर तो स्लॉट अवेलेबल आहे. जसं की इथं मी सप्टेंबर महिन्याची 24 तारीख घेतली. इथं हे कुठलेही कागदपत्र बनावट नाही म्हणून तुम्ही इथं टिक करून घ्यायचे आहेत. आणि हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट येते. ती प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या तालुक्या ठिकाणी जायचं आहे. तालुक्या ठिकाणी जाऊन तुमची ती चेकिंगच्या दिवशी ती एक तारीख भेटते. आता ही 24 तारीख भेटलेली आहे, तर या दिवशी तुम्हाला जायचं आणि तिथं तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आणि तुम्हाला त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यात तुमची शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंटला जमा होते. यासोबतच तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतात? यासोबतच तुम्हाला महाविद्यालयाचं नाव, महाविद्यालयाचा पत्ता, पदवीचं नाव, तुम्ही कोणती पदवी घेताय, तुम्हाला शैक्षणिक वर्ष कोणतं चालू आहे ते टाकायचंय, महाविद्यालयाची ईमेल आयडी, महाविद्यालयाचा फोन नंबर आणि प्रवेश दिनांक, तुम्ही कोणत्या तारखेला प्रवेश घेतला शाळेत, एवढी सगळी माहिती ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ही सुद्धा माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर थोडं लोड घेतं आणि तुमची खाली प्रिंट अपॉइंटमेंट लेटर ओपन होऊन येईल. ती प्रिंट काढायची आणि तुम्ही जमा करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.